या व्यवस्थित दर्शन घ्या. चला चला चला. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आलो आहोत वारीतील, म्हणजे सगळ्या वारीमध्ये आपलं जे चालतं पायी त्यात सगळ्यात मोठं रिंगण म्हणजे वाखरीचं रिंगण असतं. खूप छान वाटतं कारण इथे लोक वारकऱ्यांची होळी खेळली जाते. ते चिखल असं सगळ्या अंगाला लावून होळी खेळली जाते. खूप छान वाटतं. तुम्हाला मी काही त्यातले अनमोल क्षण दाखवण्याचा प्रयत्न करीन. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण रिंगणात आहोत. लय गर्दी, लय लय. मला तर काही दिसत नाही. मला भूक लागली. सकाळपासून काही खाल्लं नाही. म्हणलं चला या रिंगणात अननस दिसला. पोटात काही नसेल ना काय पण चांगलं लागतं आणि भूक तर लय लागतं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मी आता आहे रिंगणामध्ये वाखरीच्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मी आहे आता वाखरीच्या रिंगणामध्ये. खूप गर्दी आहे, खूप. तरी कशी कशी वाट काढत आले मी. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. 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 ज्ञानोबाराया. आम्ही आता आहोत रिंगणात. खूप गर्दी आहे. मी पण खूप गर्दीत उभारली. मला कोणी जागा देत नाही. काय रे दादा तुमचं चालू आहे मागे? काय चालू आहे रे तुमचं? ज्ञानदेवाने रचिला पाया तुकारामाचा लागे कळस डुलाया. ज्ञानदेवाने रचिला पाया तुकारामाचा लागे कळस डुलाया. वाखरीवर आज भेटा भेट झाली. वाखरीवर आज भेटा भेट झाली. विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. आळंदीची दिंडी पंढरी निघाली. आळंदीची दिंडी पंढरी निघाली. विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.
या व्यवस्थित दर्शन घ्या. हा, चला चला चला. माऊल्या मी कशातून बाहेर पडले माहिती कायशा घास घास म्हणतात काहीतरी. आतून अजिबात बाहेर पडायला गर्दी चान्स नाही आणि आतमध्ये जायला चान्स नाही. खूप डेंजर अवस्था चालू आहे. रिंगण म्हणलं की त्रास हा सहन करावाच लागतो. कधी चालायचं कसं उतरायचं बापरे. रामकृष्ण हरी माऊली आनंदवारीमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पोहोचलो आहे वाखरीमध्ये. बघताय आपलं वाखरीमध्ये स्वागत झालेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली माऊली आता संध्याकाळचे 8 वाजत आलेत आणि आपण बघा सगळेजण येतात त्याच जोशामध्ये त्याच उत्सुकतेमध्ये. एवढं भारी वाटतंय ना. थोडं मनात नाराजगी पण आहे कारण की आता आपण 2 दिवसात पोहोचतोय आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर आपलं पुढच्या वर्षापर्यंतची वाट बघायची. बघताय बघा आता सगळेजण चाललेले आहेत. रामकृष्ण माऊली पाऊस पण येतोय. आता सुरुवात झाली संध्याकाळच्या पावसाला. कालच्यासारखं वारकऱ्यांचे हाल नको व्हायला एवढं पांडुरंगाची प्रार्थना करते. रामकृष्ण किती किलो असेल? बाबा योग्य त्या ठिकाणी आपण पोहोचणं गरजेचं आहे. म्हणूनच महाराष्ट्राचा फायदा होईल तो फायदा पण होईल. कळलं कळलं कळलं. हा मग आता येतोच की नाही. माफ होतं किती 5 लाख पर्यंत बिल आपलं माफ होतं. आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि माता व बालक आरोग्य ह्या वेगवेगळ्या अजून भरपूर योजना आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी आहेत. अहो माऊली जर आपल्याला माहिती असेल तर सगळं होतं. आता कार्ड काढले. जो प्रकार आहे पोवाडा असेल, भारुड असेल, गोंधळ असेल, याच्या मार्फत आम्ही ही माहिती आपल्या समोर देणार आहोत. तत्पूर्वी रामकृष्ण हरी माऊली. आता मी पंढरपूरच्या अलीकडे एक छोटंसं गाव होतं तिथे विसावायला थांबले होते मी पाणी पिण्यासाठी. ही आजी मला भेटली. तर आजी रात्री तू सकाळी काय बघितलं होतं? टीव्हीत कीर्तन बघितलं होतं. हा आणि पुन्हा मला काय चालणं होत नाही. मग मी टीव्हीच्या काचेच्या पाया पडली. पांडुरंगा विठ्ठला मला हिटनच पाव. ही किती भोळी श्रद्धा बघा आजीची की टीव्हीच्या पाया पडली की पांडुरंगा मला काय आता गुडघ्यानं चालणं होत नाही म्हणून. ही आपली शेवटची पिढी आहे की जी अशी भोळी श्रद्धा ठेवू शकते. आजी खूप छान आहे. आजीला म्हणलं पुढच्या वर्षी मी आली की तुला भेटा येते. तर आजी रडायला लागली. म्हणती मी मेले तर म्हणलं नाही तुला पांडुरंगा अजून 10 वर्ष ठेव. आजी तू 100 वर्षी पूर्ण करणार. तुझा बर्थडे करायला मी येते. आमची नात सारखी म्हणते हा म्हातारे तुझं फोटो काढू आपण हिडीव काढू पाठवू. 2-3 वाऱ्या पाठवलं. हा पण आता 3-3दा काम सोडून काय आपल्याला माझीच लागू वाटत नाही. रामकृष्ण हरी माऊली आनंदवारीमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण चाललो आहे वाखरी ते पंढरपूर येथे. आज आपला प्रवास 2 दिवसांनी संपणार आहे. वर्ष झालं मी वाट बघत होते आनंदवारीचे. हा 1 महिना कसा गेला काही कळलं नाही. आळंदीपासून प्रवास चालू झालेला आपला आज पंढरपूर पर्यंत येऊन पोहोचला. हे दिवस एवढे फास्ट गेले आणि वर्ष माझं मस्त असा स्लो चाललं होतं. आनंदवारी हे शब्दात सांगू नाही शकत एवढी भारी आनंदवारी आहे. आयुष्यात माणसानं जन्माली एकदा तरी वारी करावी. रामकृष्ण हरी. आता आपण चाललो आहे ज्ञानोबा तुकोबा सोपान मुक्ताई निवृत्ती महाराजांना घेऊन. सगळे वारकरी उद्याचे दिवस थांबतील, देवाचं दर्शन घेतील. माझं ह्या वर्षी प्लॅनिंग आहे की पांडुरंगाचं दर्शन घेऊन जावं.
देवाची कृपा, आता बघू त्याची इच्छा असेल तर माझं दर्शन होईल.